नमस्कार मित्र, मी मंदार केरकर आपल्या सर्वांचं मंदार केरकर ॲस्ट्रो सायन्स मध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, येत्या 2 जून 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत ग्रहमालेतले बलाढ्य ग्रह, भाग्यकारक ग्रह, गुरुग्रह आपल्या उच्च राशीमध्ये विराजमान होणार आहे. खरं म्हणजे गुरु हा भाग्याचा कारक ग्रह, गुरु विवाहाचा कारक ग्रह, संततीचा कारक ग्रह, परदेश गमनाचा कारक ग्रह, उच्च शिक्षणाचा कारक ग्रह. गुरु कृपेमुळे आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन उज्ज्वल प्रकाश निर्माण होतो. अनेक भाग्यकारक संधी आपल्याला प्राप्त होतात. अनेक जी कामं आपली अनेक वर्ष अडलेली आहेत, ज्या अडचणी आहेत, जे अनेक संकट आहेत, त्या पूर्ण संकटांमधून आपण मुक्त होतो. आपल्या पदरी फक्त यश आणि यशच प्राप्त होतो आणि तो कालावधी आपल्यासाठी अत्यंत सुवर्ण कालावधी असू शकतो. याच गुरुग्रहाचे बदल आपल्या आयुष्यात काय परिवर्तन घेऊन येतील याच्याबद्दल आज आपण चर्चा करूया. वृषभ राशीच्या जातकांना हा गुरु बदल काय प्राप्त करून देणार आहे? मंडळी, वृषभ राशीच्या जातकांसाठी गुरुचं परिवर्तन कर्क राशीमध्ये त्यांच्या तृतीय स्थानातून होणार आहे. आता तृतीय स्थान याला आपण पराक्रम स्थान म्हणतो, सहज स्थान म्हणतो. म्हणजे या स्थानावरून आपण आपल्या भावंडांचा सुद्धा विचार करतो, आपल्या आप्तस्वकीयांचा विचार करतो, शेजारी पाजारी, छोटे प्रवास, मीडिया क्षेत्र, कम्युनिकेशन्स, मार्केटिंग, लिखाण या सर्व गोष्टींचा आपण विचार करतो. पण गुरु महाराज तृतीय स्थानामध्ये विराजमान होत असताना तुम्हाला ह्या सर्व गोष्टी तर शुभकारक देणारच आहेत, परंतु त्याही द्वारे गुरुची अमृत दृष्टी म्हणजेच गुरुला 5, 7, 9 या दृष्टी आहेत. या दृष्टी परत्वे तो आपल्या 5व्या दृष्टीने सप्तम स्थानावर पाहणार आहे, नवम स्थानावर पाहणार आहे आणि लाभ स्थानावर पाहणार आहे. म्हणजेच या सर्व दृष्टीने ही स्थानं तो ऊर्जावान करणार आहे. या स्थानांचे तुम्हाला उत्तम फलादेश प्राप्त होणार आहे. तर ते काय आपल्याला प्राप्त होतील याच्याबद्दल आता आपण सविस्तर चर्चा करू. गुरु महाराज तृतीय स्थानामध्ये विराजमान होत आहेत. याचाच अर्थ जे कोण जातक उत्तम लिखाण करत असतील किंवा जे कोणी जातक आज मीडिया क्षेत्राशी जोडलेले असतील, जाहिरात क्षेत्राशी जोडलेले असतील किंवा सोशल मीडियावर जर ते युट्यूबच्या द्वारे आज जर ट्रॅव्हल ब्लॉगर जर असतील तर अशा लोकांना नामी संधी प्राप्त होणार आहे. आज मीडिया क्षेत्राशी जर तुम्ही जोडलेले असाल तर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये चांगली प्रसिद्धी सुद्धा मिळू शकते. अनेक वर्ष तुम्ही प्रसिद्धीसाठी धडपडत होता, परंतु आता काही महिन्यांमध्येच जे गेले काही वर्ष तुम्हाला प्राप्त नाही झालं त्या सर्व गोष्टी आता या पुढच्या काही 4 ते 5 महिन्यांमध्ये तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, आता सर्व गोष्टींसाठी तुम्ही सज्ज राहा. गुरु हा ग्रह तृतीय स्थानातून विराजमान करत असल्यामुळे छोटे मोठे प्रवास सुद्धा तुम्हाला घडून येणार आहे आणि त्या प्रवासामधून सुद्धा तुम्हाला लाभ घडणार आहे. कारण प्रवासामध्ये तुम्हाला अनेक चांगल्या मार्गदर्शक व्यक्ती सुद्धा प्राप्त होऊ शकतात आणि प्रवास आपल्याला अत्यंत लाभदायी जाऊ शकतो. आता गुरुची दृष्टी जी 5वी दृष्टी ही सप्तम स्थानावर येणार आहे. सप्तम स्थान याच्यावरून आपण व्यवसाय सुद्धा पाहिलेला आहे, प्लस पार्टनरशिप पण आपण पाहिलेली आहे आणि वैवाहिक जीवनाची सुद्धा पार्टनरशिप आपण पाहिलेली आहे. म्हणजे जे कोण जातक आता नवीन उद्योग उभारू इच्छित असतील, नवीन व्यवसाय प्राप्त करू इच्छित असतील, त्यांची नवीन व्यवसायाची वाटचाल सुद्धा सुरू होईल. नवीन व्यवसायामध्ये जर तुम्ही भागीदार जर तुम्ही शोधत असाल आणि त्या काही गोष्टींमुळे जर तुमचा व्यवसाय अडत असेल तर नक्कीच तुम्हाला आता चांगले भागीदार प्राप्त होतील. तसंच जे कोण जातक विवाह करू इच्छित असतील आणि अनेक वर्ष विवाहामध्ये काही अडचणी येत असतील तर घाबरू नका. आताचा कालावधी तुमच्यासाठी अत्यंत चांगला आहे, कारण गुरु हा विवाहाचाच कारक ग्रह आहे आणि गुरुचं पाठबळ ज्यावेळी तुमच्या पाठीशी असतं त्यावेळी ती गोष्ट विनासायास प्राप्त होते. म्हणजेच विवाहातल्या अडचणी दूर होऊन आता विवाह सुद्धा तुमचा निश्चित होऊ शकतो. मित्रांनो, आता काही जणांच्या वैवाहिक जीवनामध्ये जर काही समस्या निर्माण असतील आणि अनेक अडचणींना ते सामोरे जात असतील तर गुरु कृपेमुळे विवाहातल्या अडचणी दूर होऊन वैवाहिक जीवन सुद्धा सुखमय होऊ शकतं. या ठिकाणी
गुरुची जी दृष्टी आहे, सातवी दृष्टी, ती गुरुची सातवी दृष्टी नवम स्थानावर पडत आहे. नवम स्थान हे आपलं भाग्याचं स्थान आहे आणि ह्या स्थानाचा कारकच ग्रह मुळात गुरु आहे. आणि म्हणून गुरु स्वतःच्या अमृत दृष्टीने भाग्यस्थानाला जागृत करणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या संधी निर्माण होते. जर कोण जातं, जे कोणी जातं, समजा आज कोणी उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करू इच्छित असतील आणि त्याच्यासाठी परदेश गमन जर ते करू इच्छित असतील तर त्यांना परदेश गमनाच्या संधी प्राप्त होतील. जे कोण जातं आता शिक्षण कालावधीमध्ये असतील तर त्यांना शिक्षणामध्ये उत्तम यश मिळू शकतं. जे कोण तीर्थयात्रा करू इच्छित असतील तर त्यांना तीर्थयात्रेचे योग सुद्धा प्राप्त होऊ शकतील. तसेच गुरु हा भाग्यकारक ग्रह आहे आणि गुरु तुम्हाला प्रसिद्धी देणारा पण ग्रह आहे. गुरु प्रसरण करतो, कुठलंही कार्य विशाल करतो. आणि त्यामुळे जे कोण जातक आज जर का लेखन करू इच्छित असतील किंवा मीडिया क्षेत्राशी संबंधित जर असतील तर त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये उच्चतम प्रसिद्धी प्राप्त होऊ शकते. तसेच त्यांच्या लिखाणाला सुद्धा चांगली प्रसिद्धी प्राप्त होईल. जे कोण जातक आपलं पुस्तक प्रकाशन करू इच्छित असतील तर त्यांना या कालावधीमध्ये उत्तम संधी प्राप्त होऊ शकते. तसेच गुरुची दृष्टी ही लाभस्थानावर सुद्धा येणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुंडलीचा भाग्यकारक जो आहे तो शनी आणि कर्माचा पण कारक ग्रह आहे तो आहे शनी. हे शनी महाराज भाग्यकारक होऊन लाभस्थानामध्ये विराजमान आहे आणि कर्मस्थानाचा अधिपती सुद्धा शनी लाभस्थानामध्ये विराजमान आहे. या भाग्य शनीवर, कर्मेश शनीवर गुरुची पूर्ण दृष्टी या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणजेच जे कोण जातक नोकरीसाठी संधी प्राप्त करू इच्छित असतील किंवा नोकरीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये अनेक अडचणी असतील किंवा नोकरीमध्ये बदल करू इच्छित असतील तर त्यांना आता नवीन नोकरी सुद्धा चांगली प्राप्त होऊ शकते. किंवा प्रथमच जर नोकरीसाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना नोकरीच्या नामी संधी प्राप्त होऊ शकतील. आता नोकरीमध्ये सध्या प्रमोशन्स आणि पुन्हा चांगली अर्थप्राप्ती जर प्राप्त करून घ्यायची असेल तर हा काळ अत्यंत चांगला काळ असं समजा. कारण कर्मेश शनी लाभात बसलाय, त्याच्यावर पुन्हा गुरुची पूर्ण दृष्टी आहे. म्हणजेच गुरु हा अनेक लाभ प्राप्त करून देतो. मग गुरु लाभात असो किंवा गुरुची दृष्टी लाभस्थानावर असो त्यावेळेला तुम्हाला अनेक इच्छा पूर्ती होत असते. म्हणजे हा पण एक आता तुम्हाला चांगला फायदा प्राप्त होऊ शकतो. तसंच मित्रांनो लक्षात घ्या, गुरु हा ग्रह तुमच्या कुंडलीच्या अष्टम स्थानाचा अधिपती आहे आणि तो तृतीय स्थानामध्ये विराजमान आहे. खरं म्हणजे अष्टम स्थानाला आपण मृत्यू स्थान असं म्हटलेलं आहे. घाबरू नका. जे कोण जातक इन्शुरन्सशी संबंधित कार्य करत असतील, मेडिक्लेमशी संबंधित कार्य करत असतील तर अशा जातकांना आता सुवर्ण काळ आहे असं समजून चला. कारण अष्टमेश त्याच्या अष्टमात जाणार आहे आणि पुन्हा तिथून त्याची दृष्टी भाग्यस्थानावर पण येणार आहे, व्यवसायाच्या स्थानावर पण येणार आहे आणि लाभस्थानावर पण येणार आहे. याचाच अर्थ तुम्हाला सध्याचा कालावधी इन्शुरन्स मध्ये मार्केटिंग करण्यासाठी प्रचंड चांगला आहे आणि त्याच्यातून तुम्हाला चांगली प्रसिद्धी पण मिळेल आणि अर्थप्राप्ती सुद्धा मिळेल. तसंच हा जो गुरु आहे तो पुनर्वसू नक्षत्र, पुष्य नक्षत्र आणि आश्लेषा नक्षत्रातून भ्रमण करणार आहे. पुनर्वसू नक्षत्रातून तो 2 जून 2026 ते 20 जून 2026 पर्यंत जाईल. नंतर गुरु महाराज आपलं नक्षत्र परिवर्तन करतील पुष्य नक्षत्रामध्ये. 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 पर्यंत तो हे पुष्य नक्षत्रामध्ये येतील आणि 18 ऑगस्ट 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत गुरु महाराज आश्लेषा नक्षत्रामध्ये प्रवेश करतील. आता हा नक्षत्रांचा क्रम फार महत्वाचा आहे, लक्षात घ्या. कारण कुठलाही ग्रह हा नक्षत्रे परत्वे फलादेश देत असतो. म्हणून वृषभ राशीचे जे कोण जातक असतील ते कृत्तिका नक्षत्रावाले असू शकतात, रोहिणी नक्षत्र आणि मृग नक्षत्र. म्हणजेच या सर्वांना वेगवेगळे फलादेश वेगवेगळ्या वेळेत प्राप्त होऊ शकतात. याचाच अर्थ जे कोण जातक कृत्तिका नक्षत्रामध्ये असतील त्यांच्यासाठी हा गुरु परिवर्तनाचा शुभ योग 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 पर्यंत राहील. जे कोणी जातक
वृषभ रास आणि रोहिणी नक्षत्राचे असतील त्यांच्यासाठी 18 ऑगस्ट 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंतचा काळ शुभकारक काळ असू शकतो. आणि जे कोणी जातक मृग नक्षत्राचे असतील त्यांच्यासाठी 20 जून 2026 ते 18 ऑगस्ट 2026 पर्यंतचा काळ हा त्यांच्यासाठी शुभकारक आणि लाभकारक असू शकतो. मित्र हो, आपल्या नक्षत्रापासूनच 3रं, 5वं, 7वं नक्षत्र हे थोडं त्रासदायक असतं. आणि त्याच परत्वे कृत्तिका, रोहिणी आणि मृग या नक्षत्रांचा शुभकारक काळ केव्हा असू शकतो हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे. मित्र, गुरु बदल हा सर्वांसाठी चांगला असतो. आणि गुरु हा कर्क राशीमध्ये जेव्हा येतो तेव्हा तो त्याच्या उच्च राशीमध्ये येतो. त्यामुळे अनेक नामी संधी आपल्याला चांगल्या तऱ्हेने प्राप्त होऊ शकतात. अडचणी तर आयुष्यात प्रचंड आहेत, पण ज्या वेळेला संधी येते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करता यायला पाहिजे. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवा, नुसतं दैवावर पण अवलंबून राहू नका, प्रयत्नवादी सुद्धा राहा. आता हे जे गोचर आहे हे आपण चंद्र राशीवरून पाहिलेलं आहे. पण एक लक्षात घ्या, तुमच्या मूळ कुंडलीमध्ये सुद्धा तुमची स्वतंत्र कुंडली आणि त्याच्यामध्ये असणारी महादशा, अंतर्दशा जर तुमच्या कुंडलीसाठी शुभकारक असेल, यशकारक असेल, तुम्ही जो इव्हेंट करू इच्छित असाल, पाहू इच्छित असाल, ते जर तुम्ही तुमच्या कुंडलीमध्ये महादशा आणि अंतर्दशा जर तुम्हाला देऊ इच्छित असतील तरच हे गोचर सुद्धा होणारा जो बदल आहे, हे गोचर म्हणजे दुग्ध शर्करा योग असं आपण नक्की म्हणू शकतो. त्यामुळे पुन्हा मी एकदा सांगतो की नुसते दैवावर राहू नका विश्वास ठेवून, तर प्रयत्नवादी पण राहा. कारण हा गुरुचा बदल जो होणार आहे, हा बदल तुमच्यासाठी नक्कीच शुभकारक असू शकतो. मित्रांनो, ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या भागात.